नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर, आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी आज जो महत्वाचा विषय घेऊन येतोय तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 2024 पासून जे घटनात्मक आरक्षण आहे, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन म्हणतो, हे रिझर्वेशन म्हणजेच मराठा आरक्षणला आपण SC-BC म्हणतो, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, या कॅटेगरीचं आरक्षण नव्याने 2024 पासून सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामधले असणाऱ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये, म्हणजेच त्यामध्ये MBBS, BMS, BHMS, BUMS, त्याचबरोबर फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, BPO अशा प्रकारच्या सर्व मेडिकल अलाइड कोर्सेससाठी जे काय घटनात्मक आरक्षणचं पर्सेंटेज जे आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. तर माझ्या कॅटेगरीसाठी किती टक्के सीट्स उपलब्ध आहेत हे आपण पाहणार आहे. आणि त्यामध्ये पहिला हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट सर्व प्रकारच्या मेडिकल कॉलेज असतील, किंबहुना आयुर्वेद किंवा डेंटल किंवा होमिओपॅथी, युनानी, त्याचबरोबर सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असणारं घटनात्मक आरक्षणचं पर्सेंटेज किती असतं याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहे. एक तर 100% सीट्स पैकी 15% सीट्स हे ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून भरले जात असतात. आता MBBS, BDS असा एक ग्रुप केलेला आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये MBBS, BDS ए ग्रुप, BAMS, BHMS आणि BUMS ज्याला आपण आयुष कोर्सेस म्हणतो त्याचा B ग्रुप, आणि बाकीचे राहिलेले सर्व BPTH, BOTH, BASLP, BPNO या प्रकारच्या सर्व कोर्सेससाठी आपल्याला C ग्रुप केलाय, त्याला अलाइड कोर्सेस असं म्हणतो. ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र लेवलवरती CET सेल मार्फत चालवली जाते. मात्र MBBS, BDS ची सेंट्रल लेवलवरती MCC म्हणजेच मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ही केंद्रीय पातळीवरती प्रवेश प्रक्रिया करत असते. परंतु त्याचबरोबर BAMS, BUMS आणि BHMS या आयुष कोर्सेससाठी मात्र AA-CCC त्याला आपण AACCC किंवा आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी असं म्हणतो, आणि त्याच्या माध्यमातून ही सेंट्रलची काउन्सिलिंग प्रोसेस 15% गव्हर्नमेंट सीट्स साठी होत असते. म्हणजे 100% गव्हर्नमेंट सीट्स पैकी 15% सीट्स हे ऑल इंडिया कोट्यासाठी जातात. याचा अर्थ असा की महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस MBBS आणि BDS साठी असणारे सर्व कॉलेजेस मधील, फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमधील 15% सीट्स हे सेंट्रल काउन्सिलिंग मधून संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांना त्यामध्ये ऍडमिशन घेता येत असतं. या प्रोसेसमध्ये संपूर्ण भारत देशातील सर्व राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेस भाग घेत असतात. उदाहरणार्थ जम्मू काश्मीर, तामिळनाडू, महाराष्ट्र किंबहुना सर्व राज्यातल्या गव्हर्नमेंट मेडिकल MBBS आणि BDSच्या कॉलेज मधील 15% सीट्स हे सेंट्रल काउन्सिलिंग मधून आपल्याला भरत असतात. मग आपल्या समोर असा एक प्रश्न उपस्थित होतो की जर समजा मला सेंट्रल काउन्सिलिंग मधून महाराष्ट्रातल्या 15% मध्ये जाता येतं का, तर 100% जाता येतं. सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये 15% सीट्स उपलब्ध असतात. आता राहिलेले 85% मध्ये मात्र कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये वेगळं आहे, त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये वेगळं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त गव्हर्नमेंट मेडिकल असेल, डेंटल असेल किंवा युनानी असेल, आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा सर्व प्रकारच्या फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी या सर्व गोष्टींसाठी जे काही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मराठा आरक्षण किंवा SC-BC 2024 पासून लागू झाल्यानंतर कसं राहिलंय या संदर्भात आज आपण चर्चा करू. पहिली जी कॅटेगरी या अंडर येते ते म्हणजे ओबीसी कॅटेगरीचं जर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये
19% एवढं आरक्षण आहे. EWS या कॅटेगरीसाठी 10% आरक्षण उपलब्ध आहे. SC-BC म्हणजेच सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास किंवा मराठा आरक्षण याच्यासाठी आपल्याला 10% आरक्षण उपलब्ध आहे. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे व्हीजे. व्हीजे कॅटेगरीसाठी 3% आरक्षण उपलब्ध आहे. NT-B या कॅटेगरीसाठी 2.5% आरक्षण आहे. NT-C या कॅटेगरीसाठी 3.5%, NT-D साठी 2% आरक्षण उपलब्ध आहे. SC कॅटेगरीसाठी 13%, ST कॅटेगरीसाठी 7% आणि ओपन कॅटेगरीसाठी हे 30% आरक्षण उपलब्ध आहे. कॅटेगरीनुसार 85 मधील हे सीट्सचं रिझर्वेशन आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्याला हा व्हिडिओ मधला जो इन्फॉर्मेशन आहे ती कॅटेगरी वाईज आपलं सीट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये असणार हे जे यामधील सर्व कॅटेगरीचं आरक्षण हे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये मात्र आपल्याला 50% होताना दिसत असतं. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. या व्हिडिओमधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला कॅटेगरी वाईज जे पर्सेंटेज ऑफ सर्टिफिकेट जे काही पर्सेंटेज ऑफ कॅटेगरी सीट्स आहेत या संदर्भातल्या डिटेल इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न केलाय. हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती येणारी डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्या डोअर स्टेप पर्यंत पोहोचू शकणार आहे. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय